हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतोय, बरोबर? त्याचबरोबर आपण पोलच्या माध्यमातून काही प्रश्न विचारतोय, त्यालाही रिस्पॉन्स द्या। काय रिस्पॉन्स द्या तर स्वतःच्या ज्ञानामध्ये किंवा आपल्या पाल्याच्या ज्ञानामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनाने त्या प्रश्नांची उत्तरे सोडवून घ्या। अगदी नोट डाऊन करून ठेवला तरी पण चालेल। काळाची गरज आहे, सामान्य ज्ञान म्हणून, जनरल नॉलेज म्हणून जर समजा आपण ते संग्रहित करून ठेवलेत तर आपल्याला केव्हा ना केव्हा तरी त्या प्रकारचे प्रश्न नक्कीच उपयुक्त ठरू शकतात। सध्याचं युग स्पर्धात्मक युग आहे, म्हणून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने ते पोलवर दिले जाणारे किंवा पोल माध्यमातून विचारले जाणारे प्रश्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। तेही समजून घ्या, तेही सोडवा। ओके, तर मित्रांनो, जर समजा आपल्यापैकी कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत येऊ शकेल। तर मित्रांनो, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आज आपण ज्या घटकासंदर्भात माहिती मिळवणार आहोत त्या घटकाचं नाव फळ्यावर तुम्ही पाहत असाल, त्रिकोणी संख्या। मित्रांनो, आपण संख्यांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतली। त्यात समसंख्या असेल, विषम संख्या असेल, मूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, त्याचबरोबर वर्ग काढणे असेल, घन काढणे असेल, अशा विविध प्रकारच्या संख्यांवर आधारित आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत। जर कोणी पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा, प्लेलिस्ट मध्ये ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आवश्यकतेनुसार तुम्ही ती माहिती समजून घेऊ शकता। ओके, आता या प्रकारचे प्रश्न कुठे विचारले जातात? स्पर्धात्मक परीक्षेसाठी। मग त्यात शिष्यवृत्ती परीक्षा सुद्धा आहे, नवोदय परीक्षा आहे, काही स्पर्धा परीक्षा असतील, त्यासाठी हमखास अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग हे प्रश्न विचारल्यावर सोडवायचे कसे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या ठिकाणी कमी पडतो किंवा आपला वेळ वाया जातो, आपण विचार करत असतो। मग हीच वेळ वाचवण्यासाठी आपण हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत। म्हणून ते व्यवस्थित पहा, ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या समजून घ्या आणि त्याच्या माध्यमातून त्याचा वापर करून दिलेले प्रश्न अगदी कमी वेळेत सोडवा आणि वेळ वाचवा आणि अचूक उत्तर मिळवा। अचूक उत्तर मिळवायचं असेल तर ट्रिक समजून घेणं गरजेचं आहे। ओके, तर लगेच आपण सुरुवात करतोय आपल्या टॉपिकला। पहा, आपला आजचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या। त्रिकोण म्हणजेच काय तर ह्या पद्धतीने असलेली आकृती, त्याला आपण काय म्हणत असतो? त्रिकोण म्हणत असतो। मग त्रिकोणी संख्या याची व्याख्या काय आहे तर दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। दोन लगतच्या नैसर्गिक संख्या म्हणजेच काय मित्रांनो, माहिती आहे का? नैसर्गिक संख्या म्हणजेच ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते अनंत पर्यंत, म्हणजे आपण जिथेपर्यंत मोजू शकतो तिथेपर्यंत नैसर्गिक संख्या। मग त्या संख्यांचा गुणाकार केल्यानंतर त्या गुणाकाराचा अर्धा भाग, पहा, दोन लगतच्या नैसर्गिक संख्या, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 2 घेतली, 2 नंतर येणारी लगतची नैसर्गिक संख्या म्हणजेच कोणती? 3। तर ह्या 2 आणि 3चा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती मिळतो आपल्याला? 6 मिळतो। ओके, 6 मिळाल्यानंतर काय म्हटलेलं आहे? गुणाकाराच्या निमपट करायचं असेल तर त्याला छेद 2 करू, म्हणजेच किती येईल? बे एके बे, बे त्रिक 6, म्हणजेच त्याची निमपट किती आली? 3 आली। अशा पद्धतीने जे काही आन्सर मिळवलं जातं ते म्हणजेच थोडक्यात ती असते त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। त्रिकोणी संख्याचे सूत्र काय आहे? n गुणिले कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2। आपण शॉर्ट मध्ये या ठिकाणी काढलेला आहे, आपण डायरेक्ट किंमत वापरल्यात आणि त्याचं उत्तर मिळवलं। ओके, लगतच्या 2 नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार करायचा, गुणाकाराला 2 ने भागायचं किंवा 2 ने छेदायचं, म्हणजेच
जे काय मिळालेले उत्तर असेल ती असेल तुमची त्रिकोणी संख्या. ओके, आता फॉर एक्झाम्पल त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, या ठिकाणी पहा आपण मुद्दाम आकृतीच्या माध्यमातून समजून घेतोय. पाय म्हणून आपण किती त्या ठिकाणी चेंडू बसतात ते पाहूया. 1 2 3 4 5 6. आता 6 चेंडूंवर किती चेंडू बसतील, 1 2 3 4 5. 5 वर किती बसतील, 1 2 3 4, 1 2 3, 1 2 1. पहा, म्हणजेच या ठिकाणी पाय किती आहे तर 6, या ठिकाणी किती आहेत 5, नंतर 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1. यांचा जर समजा या ठिकाणी दिलेले जे अंक आहेत या अंकांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळेल. कोणती संख्या मिळेल, त्रिकोणी संख्या मिळेल. आता त्रिकोणी संख्या अशीच मिळवली जाते. कशी मिळवली जाते तर पहिली त्रिकोणी संख्या 1, बरोबर. दुसरी संख्या जर तुम्हाला मिळवायची असेल पुढची त्रिकोणी संख्या पहा, तर 1 अधिक 2 बरोबर किती 3. पुढे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. ही पुढची त्रिकोणी संख्या मिळाली. पुढची त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ही पुढची त्रिकोणी संख्या मिळाली. पुढची त्रिकोणी संख्या कशी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. ही पुढची त्रिकोणी संख्या मिळाली. पुन्हा पुढची त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. पहा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 21 ही त्रिकोणी संख्या मिळाली. खूप सिंपल आहे. पण प्रत्येक वेळा आपण ही क्रिया करून ती त्रिकोणी संख्या मिळवायला गेलो तर आपला वेळ जास्त जाईल. म्हणून कमी वेळेत आपण ती त्रिकोणी संख्या कशी मिळवतो तर या सूत्राचा वापर करून मिळवतो. आता सूत्राचा वापर कसा करायचा तर पहा, समजून घ्या अगदी व्यवस्थित. घाई करू नका, व्हिडिओ कोणी स्किप करू नका, म्हणजेच तुम्हाला समजायला व्यवस्थित मिळू शकेल. फॉर एक्झाम्पल आपण सूत्र वापरतो या ठिकाणी पहा. सूत्र म्हटलेलं आहे n गुणिले कंसात n अधिक 1/2 बरोबर. आता n म्हणजेच काय तर कोणतीही XYZ जी काही संख्या असेल ती. फॉर एक्झाम्पल आपण n या ठिकाणी आपण किंमत ठेवली 5 गुणिले n ची किंमत किती आहे 5 आहे अधिक 1/2. ओके, या ठिकाणी काय करायचं 5 गुणिले यांची बेरीज किती आली 6 बरोबर /2. पुढे पा बे के बे बेत्रिक 6 बरोबर. आता या ठिकाणी काय राहिलं 5 गुणिले 3 5 त्रिक 15. म्हणजेच 15 ही तुम्हाला कोणती संख्या मिळाली त्रिकोणी संख्या मिळाली. कोणती संख्या मिळाली त्रिकोणी संख्या. ओके, अशा पद्धतीने लगतची जी काही संख्या असते त्या संख्येपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या या सूत्राचा वापर करून तुम्ही सहजरित्या मिळवू शकता. लक्षात ठेवा. पुढचा आहे पहा, त्रिकोणी संख्या मिळवत असताना आपल्याला या ठिकाणी काही नियम सांगितलेले आहेत. ते नियम समजून घेऊया आपण. त्यातील पहिला पहा, 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते. 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते. 2 लगतच्या. आता 2 लगतच्या त्रिकोणी संख्या म्हणजेच कशा, आपण या ठिकाणी थोडक्यात त्रिकोणी संख्या लिहून घेऊया आधी, म्हणजेच तुम्हाला हा जो पहिला नियम आहे तो समजायला सोपा जाईल. ह्या पहिल्या नियमानुसार आपण काय करतोय की या ठिकाणी आपल्याला ज्या त्रिकोणी संख्या मिळालेल्या आहेत त्या त्रिकोणी संख्येचा वापर या ठिकाणी आपण या नियमानुसार समजून घेतोय. 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते. वर्ग संख्या म्हणजेच काय आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, ते कसं तर या ठिकाणी आपण समजून घेऊया. व्यवस्थित लक्ष द्या, व्हिडिओ कोणी स्किप करू नका, नाहीतर माहिती चुकण्याची शक्यता आहे तुमच्या माहितीनुसार. ओके, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजेच ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. पहा ते कसं,
पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी आहे 3. दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते. ती कशी? 1 अधिक 3 बरोबर 4. 4 ही वर्ग संख्या आहे. नंतर पहा 3 अधिक 6, 3 अधिक 6 बरोबर 9 बरोबर. 6 अधिक 10, 6 अधिक 10 बरोबर 16. 10 अधिक 15 बरोबर 25. दोन लगतच्या, आता 25 आणि त्याला लगत असणारी 21 आहे, म्हणजे 15 अधिक 21 बरोबर किती? 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 36. 21 नंतर लगतची असणारी त्रिकोणी संख्या आहे 28, म्हणजे 21 आणि 28 यांची बेरीज केली असता 8 आणि 1 9, 2 आणि 2 4, 49. पहा येत आहेत की नाही? म्हणजेच दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज केल्यावर आपल्याला वर्ग संख्या मिळत असते. हा नियम लक्षात ठेवा. ओके. पुढचा नियम पहा. 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या असते. आता जो काही दुसरा नियम आहे तो दुसरा नियम आपल्याला समजून घेणं अपेक्षित असतं. या ठिकाणी पहा, पहिली त्रिकोणी संख्या 1. 1 पासून क्रमशः म्हणजे क्रमाक्रमाने येणाऱ्या ज्या काही संख्या असतात त्या जर आपण मिळवत गेलो तर त्यांची बेरीज म्हणजेच आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत असते. या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेऊ शकतो. पहिली 1, नंतर पहिली 1, दुसरी नैसर्गिक संख्या 2, दोघांची बेरीज आली 3, ही आली त्रिकोणी संख्या. नंतर 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज आली 6, 6 ही मिळाली त्रिकोणी संख्या. नंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज आली 10, 10 मिळाली त्रिकोणी संख्या बरोबर. नंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर किती? 15, 15 मिळाली त्रिकोणी संख्या. नियम काय सांगतोय आपल्याला? तर 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. म्हणजे 1 पासून जेवढा तुम्ही संख्या लिहाल त्या संख्यांची बेरीज केल्यानंतर मिळणारी जी बेरीज असते ती बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या. आणि हेच आपण या सूत्रानुसार मिळवतो. प्रत्येक वेळा आपण संख्या घेऊन त्यांची जी काही बेरीज असेल ती बेरीज करता येणं शक्य नसतं. म्हणून जी काही संख्या विचारली असेल त्या संख्येच्या अनुषंगाने सूत्राचा वापर करायचा आणि त्यानुसार ती नैसर्गिक संख्या वापरून त्रिकोणी संख्या मिळवायची. ओके. पुढचा नियम पहा. त्रिकोणी संख्यांच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्यांचा पाया असतो. पहा महत्वाचा आहे. त्रिकोणी संख्या समजून घेत असताना 3 नियम लक्षात ठेवा. त्यातील तिसरा नियम, त्रिकोणी संख्यांच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्यांचा पाया असतो. आता तो पाया कसा असतो तर या ठिकाणी आपण समजून घेऊ. तर मित्रांनो आपल्याला जो काही तिसरा नियम आहे तो नियम समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रश्न लिहिलेला आहे. 78 त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती असेल? त्रिकोणी संख्या जर 78 असेल तर त्याचा पाया किती असेल हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला नियमानुसार जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याची आधी आपल्याला दुप्पट करून घेणं अपेक्षित असतं. दुप्पट करण्यासाठी आपण ही क्रिया वापरली. 78 गुणिले 2 जर आपण गुणाकार केला तर 8 दुने 16, 16 शी 6, 1 हातच्या 7 दुने 14 आणि 1 15, 156 ही आपल्याला संख्या मिळाली बरोबर. मग 156 ही संख्या मिळाल्यानंतर जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ. आता 156 ही वर्ग संख्या आहे का? तर नाही. मग त्यापेक्षा मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान कोणती? बरोबर. आता लहानात लहान जर आपण विचार केला तर त्याचा वर्गमूळ आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर लहानात लहान आहे 144. 144 ओके. आता 144 आपण काय घेतली तर 156 मधून ते मायनस होते किंवा ती लहान आहे लगतची. आणि 144 ही संख्या घेतल्यानंतर 144 कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे किंवा 144 या संख्येची वर्गमूळ संख्या कोणती? तर 12. 12 ही त्याची वर्गमूळ संख्या आहे.
आता 12 ही संख्या मिळाल्यानंतर साहजिक आहे आपल्याला पाया मिळालेला आहे 12. ओके, म्हणजेच 78 त्रिकोणी संख्या असलेली जी काही संख्या सांगण्यात आलेली आहे या संख्येचा पाया किती आहे? 12 आहे. किती आहे? 12. आता 78 हे बरोबर आहे का ते क्रॉस चेक करून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतोय, सूत्राचा विचार करून n गुणिले n अधिक 1/2 किमती टाका. आपल्याला पाया मिळालेला आहे 12. बरोबर, n म्हणजेच 12 गुणिले n म्हणजेच 12 अधिक 1/2. नंतर क्रिया करा. 12 नंतर या ठिकाणी अधिक गुणिले 13/2 क्रिया करा. 2 बे 12 म्हणजे 6 गुणिले 13 करा. उत्तर किती येतोय? 13×6 = 78 ही आपल्याला संख्या मिळाली. म्हणजे ह्या संख्येची जी काही पाया असणारी संख्या आहे ती किती आहे? 12 आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा उदाहरण पहा, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. ओके, आणि काही शंका असतील तर विचारा. पुढची संख्या आहे 55. नियमानुसार त्रिकोणी संख्याच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्याचा पाया असतो. आता 55 ही जी काही संख्या आहे या संख्येची आपल्याला दुपटीमध्ये ती कन्वर्ट करून घ्यायची किंवा रूपांतर करून घ्यायची. आता 2 गुणले असता 5 दुने 10, 1 हातच्या 5 दुने 10, 10 ने 1 11, 110 ही आपल्याला संख्या मिळाली. 110 वर्ग संख्या आहे का? नाही. 110 पेक्षा लहान कोणते आहे? तर 100 आहे. कोणते आहे? 100. 110 ही वर्ग संख्या नाही. 100 ही वर्ग संख्या आहे. मग 100 संख्येची वर्गमूळ संख्या कोणती? तर 100 ची वर्गमूळ संख्या आहे 10. म्हणजे 10 ची वर्ग संख्या 100. ओके, मग आपल्याला पाया किती मिळाला? तर आपल्याला पाया मिळाला 10. व्यवस्थित समजून घ्या. कदाचित फास्ट होत असेल, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून जरा फास्ट घेतोय. तरी पण 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 10 आहे. आता हे व्हेरीफाय आपण कसं करू? तर या नियमानुसार पुन्हा या सूत्रानुसार आपण ते करू. किमती टाकायच्या. या ठिकाणी फक्त मी सूत्र लिहून देतोय. सूत्र लिहून दिला की त्या ठिकाणी तुम्ही किमती टाकून ती जी काही संख्या आहे ती संख्या बरोबर मिळते का? जर बरोबर मिळत असेल तर ती तुमची त्रिकोणी संख्या आहे असं समजायला हरकत नाही. मित्रांनो, पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण चौरस संख्या कशी मिळवायची त्या संदर्भात अधिक माहिती समजून घेऊया. तोपर्यंत टेक केअर.